नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकिल्ली फाउंडेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। आज आपण 2018 या वर्षाची सॅट परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेतील संपूर्ण गणिताच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत। हे फक्त एमएमएस स्कॉलरशिप साठीच उपयोगी नाहीत, तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, ज्या स्पर्धा परीक्षेला गणित विषय आहे त्या परीक्षेसाठी हे सगळेच प्रश्न उपयुक्त आहेत। बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणाच्या किती जोड्या एकरूप असतात? दोन समांतर रेषा ना एका छेदिकेने छेदले असता, दोन समांतर रेषा आहेत, समजा उदाहरणार्थ ही समांतर रेषा दोन आहेत आणि एक छेदिका आहे, या छेदिकेने छेदले त्यांना। तर मग या ठिकाणी बघा, संगत कोणांच्या जोड्या विचारले आपल्याला, संगत कोण, मग इथे हा संगत कोण आणि हा एक संगत कोण अशी जोडी तयार होते। त्यानंतर ही जोडी तयार होईल एक खालची, त्यानंतर ही पण एक जोडी तयार होईल, म्हणजे एका बाजूने दोन जोड्या म्हणजे दोन्ही बाजूने चार जोड्या तयार होतात, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे। म्हणजे हे लक्षातच ठेवावं लागेल आपल्याला, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणांच्या एकरूप जोड्या 4 तयार होतात। तसंच दोन जर छेदिका असतील तर त्या जोड्यांमध्ये दुपटीने वाढ होते, हे लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न चला, जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांच्यात समाविष्ट नसलेली बाजू विचारलेला आहे, हा नसलेली बाजू, इथे नसलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाची संगत कोण आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील? आता बघा, हे जर त्रिकोण हा एक त्रिकोण आहे, याच्यामध्ये उदाहरणार्थ हे कोण आहेत, दोन कोण, आणि हा दुसरा एक त्रिकोण आहे त्याचे दोन कोण। आता त्यांनी समाविष्ट केली नाही अशी संगत बाजू एकरूप आहे, समजा ही बाजू एकरूप आहे, तर बघा कोकोबा अगोदर आपल्याला दोन कोण विचारले, नंतर बाजू विचारले, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर कोकोबा हा याचा योग्य पर्याय असेल। पुढचा प्रश्न बघूयात, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 सेमी असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? अतिशय सोपा प्रश्न आहे, मुलं गोंधळतात, मात्र त्यासाठी एक सूत्र आहे। बघा काय सूत्र आहे बरं, तर सूत्र असं आहे, असं जर प्रश्न आला तर सूत्र वापरायचं, ट्रिक वापरायची ही, कर्ण गुणिले अर्धा कर्ण, कर्ण गुणिले अर्धा कर्ण बरोबर क्षेत्रफळ। आता कर्ण किती आहे? 12 आहे, कर्ण आहे 12। आता मला सांगा, एक चौरस आहे, तर हा उदाहरणार्थ हा चौरस आहे, त्याचा एक कर्ण किती आहे? 12 आहे, तर मग अर्धा कर्ण किती होईल? इथे दुभागल्यानंतर 6 म्हणजेच कर्ण किती आहे? 12, अर्धा कर्ण म्हणजे 6, 12 सख 72 या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2। या पद्धतीने असा प्रश्न सोडवायचा आहे। पुढचा प्रश्न घेऊयात, इथे आपल्याला या सूत्रांचा विस्तार मात्र माहित असला पाहिजे। विस्तार सूत्र आपल्याला पाठांतरात असणं गरजेचं आहे। 3a अधिक 2b कंसाचा घन वजा 3a वजा 2b कंसाचा घन बरोबर किती? तर इथे बघा, हा जो आपल्याला दिसतोय, हे जे इथं दिसतंय आपल्याला कंस दिलेला आहे, 3a अधिक 2b चा घन दिलाय, याचं विस्तार सूत्र कोणतं आहे आपल्याला माहित असेल। बघा, इयत्ता 8वीच्या गणितामध्ये सगळं आहे, a प्लस b चा घन, या कंसाचा जर आपण विस्तार केला तर तो काय येईल? तो असा आहे, a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन। या सूत्रानुसार आपण याचा विस्तार करूयात, विचार करा। बघा, 3 चा घन किती आहे? 3 चा घन आहे 27 आणि a चा घन जशास तसा अधिक 3 गुणिले a वर्ग, आता a चा वर्ग म्हणजे 3 गुणिले a वर्ग, आता 3 चा वर्ग किती येईल? 9 आणि 3 गुणिले a वर्ग, बघा आपण करूनच बघूया, 3 गुणिले a वर्ग, आता इथं a चा घन दिलाय, a वर्ग म्हणजे 3 गुणिले a वर्ग, 3 9 27, 27 2 54, ओके, गुणिले a वर्ग 3 चा वर्ग गुणिले b या ठिकाणी काय आहे? 2b आहे, म्हणजे काय येईल इथे बघा, 3 9 27, 27 2 54, आपण पुन्हा लिहून घेऊयात ते,
9a चा घन अधिक 27 दुने 54, डायरेक्ट 27 दुने 54 लिहूयात, 54a वर्ग आणि b अधिक 3ab वर्ग, म्हणजे 3 गुणिले ab वर्ग, 3 गुणिले ab वर्ग, म्हणजे 3 गुणिले a किती आहे 3 आणि 2, 3 दुने 6 आणि इथे 6 दुने 18, 18 दुने 36, 36ab चा वर्ग अधिक, आता 2 चा घन जर आपल्याला करायचं म्हटलं बीच्या ठिकाणी 2 आहे, म्हणजे 2 चा घन काय येईल 8, म्हणजे 8b चा घन. आता इथे आपण या सूत्राचा विस्तार करूयात. इथे बदलणं फक्त चिन्ह बदलतील. याचा जर आपण विस्तार केला तर तो काय येईल बघा, a चा घन हे विस्तार सूत्र आहे, वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग आणि वजा b चा घन. मग याप्रमाणे जर आपण या ठिकाणी विस्तार करून लिहिलं तर इथे येईल बघा 9a चा घन. त्यानंतर बघा इथे काय होईल, फक्त चिन्ह बदलेल. इथे काय येईल 54a वर्ग b. या ठिकाणी मात्र चिन्ह बदलणार नाही, या ठिकाणी पण तेच येईल, कारण हे सारखे आहेत. 3a या ठिकाणी सारखं आहे, 2b पण सारखं आहे, म्हणजे इथे काय येईल अधिक 36ab वर्ग. आता या ठिकाणी मात्र हे इथं वजा आहे, म्हणून इथं काय येईल वजा 8b चा घन. बघा इथं वजाबाकी करायची आहे ना आपल्याला. इथे वजाबाकी जर आपण केली तर हे चिन्ह सगळे बदलतील. अधिकचं वजा होईल, धनचं ऋण, इथं धन होईल, इथे ऋण, इथं धन येईल. म्हणजे विचार केला आपण तर 9a चा घन, 9a चा घन हे कॅन्सल होईल. त्यानंतर इथं 54 आणि 54 याची मात्र बेरीज होईल, कारण वजाचा अधिक झाले, किती झाले ते 108a वर्ग b, 108a वर्ग b. आणि इथं हे पण कॅन्सल होतील, 36ab. त्यानंतर या ठिकाणी 8 आणि 8 16, म्हणजे प्लस 16b चा घन, म्हणजे 108a वर्ग b अधिक 16b चा घन. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर दिसते बघा. विस्तार सूत्र जर आपल्याला पाठ असतील तर आपलं हा प्रश्न सोडवणं लवकर होईल निश्चितच. पुढे चला बघा, 13/99 आहे. या परिमेय संख्येचे खालीलपैकी दशांश रूप कोणते? छेदामध्ये जर असं असेल, छेदामध्ये 9, 99, 999 या प्रकारे जर संख्या असतील, अंक असतील, तर काय करायचं आपण बघा. त्यासाठी एक लक्षात ठेवा, इथे काय करायचं, ही वरची संख्या दशांश तशी लिहायची आहे, आणि इथे 99 आहेत ना, इथं आपण काय करू, एक 0 पॉईंट द्यायचा आणि याच्यावर बार द्यायचा पूर्ण. म्हणजेच याचा अर्थ असा होईल की 13ला जर आपण ह्या 99 ने जर भाग दिला तर याचं उत्तर 0.13131313 या पद्धतीनेच येणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न घेऊयात बघा. x बरोबर 2 चा घातांक वजा 1 आणि y बरोबर 2 चा वजा दुसरा घात, तर x प्लस y बरोबर किती? आता x प्लस y विचारले आपल्याला, x प्लस y विचारले. मग काय करायचं इथे, आता घातांक ऋण असेल तर आपण काय करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ऋण घातांकाचं धन घातांकात रूपांतर करायचंय आपल्याला. मग आपण काय करतो, याला व्यस्त करतो, गुणाकार व्यस्त. मग आता इथे 1/2 आणि हा -1 चा पहिला घात, 1 + 1 घात होईल. म्हणजे काय, याचा अर्थ घातांक इथे लिहिण्याची गरजच नाहीये, पहिला घात तीच संख्या असते, अधिक इथे y बरोबर 2 चा वजा दुसरा घात आहे, म्हणजे 1/, आणि आता इथं खाली 2 लिहूयात आपण, पण 2 चा वर्ग आहे ना दुसरा घात, म्हणजे मग इथं डायरेक्ट आपण 4 लिहिले तरी चालतील. मग याची जर बेरीज केली आपण छेद सारखा करून, तर काय होईल, 2 छेद सारखा करायचा आहे, 2 4 अधिक 1/4, म्हणजेच 2 आणि 1 3, आणि छेदामध्ये 4 जर चालत असेल. घातांक जर छेद जर सारखा असेल तर अंशाची आपण बेरीज करतो आणि छेदामध्ये तो छेद लिहितो. 3/4 कुठे आहे बरं, इथे 3/4 आहे बघा, पर्याय क्रमांक 1च, म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 3/4. बघा या पद्धतीने आपण घातांकावरचे प्रश्न, असा प्रश्न आला तर सोडू शकतो. पुढचा प्रश्न आहे 19,683 या संख्येचे घनमूळ किती? 19,683 या संख्येचे जर आपल्याला घनमूळ काढायचे तर घनमूळ काढण्याची एक पद्धत आहे बघा, तुम्ही लक्षात ठेवा. 19,000 किती येतो, 683.
683 या तीन संख्यांचा इथे एक गट करायचा आहे आपण. इथला एकक काय आहे तर एकक 3 आहे. मग आता शेवटी 3 असला एकक 3 असणारी पूर्ण घनसंख्या कोणती आहे तर बघा 343 आहे. ज्या संख्येचा एकक किती आहे 3 आहे आणि तो 7 चा घन आहे. मग कशाचा घन आहे तो 7 चा घन. मग इकडे एकक स्थानी 7 येणार. आता दशक स्थानी काय येणार तर बघा 19 दिले. 19च्या आतली घनसंख्या कोणती आहे 19च्या अलीकडची तर ती आहे 8. मग 8 कशात 8चं घनमूळ काय किंवा 8 कशाचा घन आहे तर 2चा म्हणून एका स्थानी येईल 2. ही ट्रिक लक्षात ठेवून आपण घनमूळ अगदी सहजतेने काढू शकता कोणतीही संख्या असू द्या. बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक किती उत्तर असेल याचं तर पर्याय क्रमांक 27 दिले का पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. बघा अशा पद्धतीने आपण घनमुळावरचे प्रश्न सोडू शकतो. पुढे चला. एका वर्तुळाकृती बागेचे क्षेत्रफळ किती आहे 5,54,400 चौरस मीटर आहे. तर त्या बागेचा परिघ किती त्या बागेचा परिघ विचारले आपल्याला. या ठिकाणी आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ वर्तुळाचा परिघ ही सूत्र मात्र आपल्याला पाठ पाहिजे. आता इथे बघा वर्तुळाकृती बागेचे क्षेत्रफळ दिले आणि आपल्याला काय पाहिजे असतं परिघ किंवा क्षेत्रफळ काही असू द्या आपल्याला त्या वर्तुळाची त्रिज्या असणं गरजेचं आहे माहित असणं. मग आता वर्तुळाकार बाग आहे त्याची त्रिज्या आपल्याला माहित नाही. मग आपण वर्तुळाचं क्षेत्रफळामध्ये दिलेल्या संख्या टाकून ती त्रिज्या काढून घ्यायची सर्वात अगोदर. बघा इथे काय वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं तर ते असतं पाय आर वर्ग. आता पायची किंमत किती आहे तर ती असते 22/7. या ठिकाणी क्षेत्रफळाच्या जागेवर आपण काय लिहिणार हे शॉर्टकट पण सोडवता येतं. बघा आता इथं 5,54,400 आहे. सुरुवातीला आपण सगळे व्यवस्थित त्याची पद्धत बघूयात. बरोबर इथं काय दिले इथं क्षेत्रफळ दिले ना ऑलरेडी. मग क्षेत्रफळाच्या जागेवर आपण क्षेत्रफळ लिहिले. इथे पाय आरचा वर्ग गुणिले आर वर्ग. आर आपल्याला माहितीच नाहीये. आपण जर इथे ह्या संख्या इकडे घेतल्यात बरोबर चिन्हाच्या एका बाजूला तर काय येईल बघा 5,54,400 जशाच तसे आपल्या जागेवर भागाकारातले 7 गुणाकारात येतील आणि गुणाकारातले हे वरच्या अंशातले 22 छेदामध्ये जातील आणि बरोबर राहील आरचा वर्ग. बघा 22 दुने 44 खाली किती उरतात खाली उरतात बघा 55 मधून 44 गेले खाली उरतील 11. आपण जर याला 144 ला 22 न जर भाग दिला तर काय येईल बघा 22 हा 114 राहतील. इथे 114 होतील. हे 11 आणि हे 4 22 5 110 22 5 110 आणि इथे पुन्हा इथं उरतात 4. मग इथे 22 दुने 44 आणि 2 शून्य जशाल तसे म्हणजे 25,200 गुणिले 7 25,200 गुणिले 7 याचा जर आपण गुणाकार केला तर 700 700 7 दुने 14 1 7 5 35 आणि 1 36 ला 6 4 3 7 21 आणि 3 24. या ठिकाणी जर आपण थोडा विचार केला तर ठीक आहे 700 700 7 दुने 14 4 1 7 5 1 36 3 7 दुने 14 14 आणि 3 17 म्हणजे याचं उत्तर काय येईल या ठिकाणी आर वर्ग किती येईल बघा 17,000 म्हणजे इथे येईल बघा 1,76,400 बरोबर आर वर्ग आहे. बघा आपल्याला माहित असायला पाहिजे की 1764 हा कशाचा वर्ग आहे तर इथे 42 जर आपण वर्ग केला तर तो येईल 1764. म्हणून या ठिकाणी इथे 2 शून्य आहेत पुढे म्हणजे आरचा वर्ग किती येईल आरची किंमत किती येईल वर्गमूळ घेतल्यास 420 ही आरची किंमत येईल म्हणजे त्रिज्या आहे 420. मला त्रिज्या 420 आली आपली. मग आपल्याला काय काढायचंय परिघ काढायचंय. परिघाचं सूत्र काय आहे तर परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर 2 गुणिले पाय गुणिले आर. आता 2 गुणिले पायची किंमत आपल्याला माहिती आहे किती असते 22/7 त्यानंतर गुणिले आर आर किती आली आपली 420 7 1 7 7 6 42 म्हणजे या ठिकाणी 60 येतील. 22 दुने 44 म्हणजे 44 गुणिले 60 6 चौक 24 ला 4 आजचे आले 2 6 चौक 24 आणि 2 26 म्हणजे या ठिकाणी 2640 त्याचा परिघ असेल. बघा पर्याय क्रमांक किती आहे 2640
आहे का? हा, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. याचा जर सराव असेल आपल्याला तर पटपट कॅल्क्युलेशन आपल्याला नक्कीच करता येतं. इथे बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी असून त्या वर्तुळात एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर त्या जीवेची लांबी किती? हा प्रश्न आपण जर मागच्या प्रश्नपत्रिका किंवा इथून पुढच्या बघितल्या, म्हणजे ही 2018ची आहे, तर आपण 23 पर्यंत जरी बघितल्या प्रश्नपत्रिका तर आपल्याला लक्षात येईल की असा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत बहुतेक आलेला आहेच. या ठिकाणी बघा, आपण जर वर्तुळ काढलं समजून घेण्यासाठी, बघा इथे वर्तुळ आहे, या वर्तुळाचं हे केंद्र आहे. आपल्याला विचारलं काय, त्रिज्या किती? 13 सेमी. मग ही त्रिज्या आपण गृहीत धरू 13 सेमी आहे. त्या वर्तुळात एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 5 सेमी अंतरावर आहे. मग ही जीवा आहे उदाहरणार्थ, ही 5 सेमी अंतरावर म्हणजे इथे 5 सेमी आहे. जर विचार केला आपण, इथं काटकोन त्रिकोण तयार होतो आणि ह्या जीवा जी असते ना, ह्या वर्तुळ केंद्रातून टाकलेल्या लंबामुळे ही जीवानं दुभागते, म्हणजे दोन समान भाग होतात. मग आता इथे काटकोन त्रिकोण आहे बघा, कर्णाचा वर्ग 13चा वर्ग किती? 169. 5चा वर्ग 25. आपण जर वजाबाकी केली तर उत्तर काय येईल? 144. 144 कशाचा वर्ग आहे? 12चा. म्हणजेच ह्या इथली ही बाजू आहे, हे किती येईल? 12 येईल. ह्या दोन बाजू समान असतात म्हणजे 12 दुने 24. ही काय असेल? जीवा असेल. म्हणजे जीवेचं जे अंतर, जीवेची जी लांबी आहे ती लांबी किती असेल? 24 सेंटीमीटर. अशा पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. पुढे बघा, पुढचा प्रश्न घेऊयात आपण. अनिलकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट सुनीलकडे आहे. सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम सुधीरकडे आहे. जर तिघांच्या रकमेची सरासरी 1680 असेल तर अनिलकडे किती रुपये रक्कम असेल? बघा, जर आपण इथे बघितलं तर आपण काय करू, सुरुवातीला इथे सरासरी किती दिली आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि माणसं किती दिलेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे सरासरी किती आहे? अगोदर शॉर्टकट पद्धत बघा, सरासरी आहे 1680 आणि या ठिकाणी व्यक्ती किती आहेत? तर व्यक्ती आहेत बघा 3. म्हणजे आपण 1680 ला जर 3 ने गुणलं तर उत्तर काय येईल? 5040 हे उत्तर येईल गुणाकार केल्यानंतर. मग आता या ठिकाणी आपण विचार करूयात, अनिलकडे रक्कम किती आहे? तर आपण मानली अनिलकडे X रक्कम आहे अनिलकडे. त्यानंतर त्याच्या दुप्पट रक्कम सुनीलकडे, म्हणजे सुनीलकडे किती आहे? 2X आहे. नंतर सुनीलच्या रकमेच्या दुप्पट रक्कम कुणाकडे? सुधीरकडे. म्हणजे सुधीरकडे किती आहे? 2च्या दुप्पट 4 म्हणजे 4X. 4 आणि 2 6 आणि 1 7. म्हणजे याची बेरीज केली तर काय येईल? 7X. म्हणजे याचा अर्थ 7X आली. म्हणजे X ची किंमत कशी काढणार आपण? 5040 भागिले 7. याला जर भाग दिला तर बघा, 7 7 49 खाली उरतो 1. 7 दुने 14, 7 दुने 14 आणि इथे शून्याला शून्य म्हणजे 720 उत्तर येईल बघा. ही कशाची किंमत निघाली आहे? X ची. म्हणजे X आपण काय मांडले? X म्हणजे अनिलकडेची रक्कम मांडलेली आहे. म्हणून हे अनिलकडे विचारले ना आपल्याला, म्हणून अनिलकडे 720 रुपये एवढी रक्कम असेल. जर आपल्याला विचारलं असतं की सुनीलकडे किती आहे, मग 2X, मग याला 2 ने गुणलं असतं आपण. सुधीरकडे विचारलंय, असं विचारलं असतं सुधीरकडे किती आहे, तर आपण याला 4 ने गुणलं असतं, कारण सुधीरकडे 4X रक्कम आहे. अशा पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो. पुढे बघा, एका वृत्तचिती आकाराच्या हौदाचा आतील व्यास, आता ही वृत्तचिती आहे. एका वृत्तचिती आकाराच्या हौदाचा जो आहे ना आतील व्यास सांगितले आपल्याला, किती येतो? म्हणजे आतील व्यास म्हणजे हा पूर्ण हा व्यास किती आहे? 1.4 मीटर. मग लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की त्रिज्या किती येईल? याच्या निम्मी येईल. म्हणजे त्रिज्या येईल बघा 0.7 ही त्रिज्या असेल. मग आता त्या हौदामध्ये 1540 लिटर पाणी मावते, तर त्या हौदाची खोली किती? खोली म्हणजे काय? तर खोली म्हणजे बघा इथून अशी एवढी आपल्याला हाईट काढायला सांगितली. हाईट म्हणजे उंची. मग आता वृत्तचितीचे घनफळ जे आहे त्याचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल. बघा इथे एवढं पाणी मावते, तर आपण सुरुवातीला काय करू, त्याचं घनफळ 1540 आहे असं समजू. 1540 बरोबर पाय आर वर्ग H. पाय आर वर्ग H. पायची किंमत किती आहे? पायची किंमत असते 22/7. या ठिकाणी आर वर्ग, आता 0.7 गुणिले 0.7 दोनदा लिहू शकतो आपण वर्ग करायचा म्हटल्यास, आणि गुणिले H आपल्याला माहित नाहीये. मग काय आता या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचंय आपल्याला.
बघूयात इथे 1540 जशाच तसे इकडचे गुणाकारात भागाकारातले 7 इकडे गुणाकारात येतील, त्यानंतर 22 जे आहे ते अंशातले छेदात जातील आणि हे 0.7 कुठे येतील, हे खाली येतील छेदामध्ये. बघा जर आपण या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर काय तर बघूया, तिथेच करून बघूया. 22 1 22 22 7 154, त्यानंतर इथे शून्याला शून्य जशाल तसं म्हणजे 70 इथे 70, त्यानंतर गुणिले 7 म्हणजेच काय येईल इथे 700 आणि इथे नंतर करूयात आपण 0.7 गुणिले 0.7. बघा इकडे वरती करून दाखवतो मी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता आपलं 70 गुणिले 7 किती येईल 700 आणि भागिले 0.7 गुणिले 0.7. आता पॉईंट नंतर 2 अंक आहेत, एक अंक हा आणि एक अंक हा, म्हणून आपण काय करू इथे 0 देऊन टाकूयात 2 आणि इथे काय येईल सॉरी 7 7 49 आणि इथे बघा काय येईल 7 0 0 आणि 7 7 49. या ठिकाणी आपण 2 शून्य वाढवूयात कारण पॉईंट नंतर 2 अंक आहेत. या ठिकाणी मग काय येईल 7 7 49, 7 जातील खाली, मग इथे 49 एका 49 कट झाले, उत्तर याचं किती आलं 1000. मग आता आपल्याला विचारलेलं काय आहे बघा, 1540 लिटर पाणी त्या टाकीमध्ये मावते वृत्तचिती आकाराच्या टाकीमध्ये. जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे 1 घनमीटर बरोबर किती होतं तर 1000 लिटर. 1000 लिटर म्हणून आपल्याला याला 1000 ने भाग द्यावा लागेल. मग 1000 ला 1000 ने जर भाग दिला तर उत्तर काय येईल आपलं 1 येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल 1 मीटर. म्हणजे ती जी वृत्तचिती आकाराची पाण्याची टाकी हौद आहे त्याची उंची किती आहे तर ती आहे 1 मीटर. चला पुढे. पुढचा प्रश्न हा चक्रवाढ व्याजावर आधारित आहे, परंतु चक्रवाढ व्याजाचं जे सूत्र आहे ते सूत्र आपण याच्यामध्ये सूत्रानुसार जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर वेळ आपला थोडा जास्त जातो. आपण काय करूयात सरळ व्याजाने काय करूयात, पहिलं व्याज काढून घेऊयात सगळं किती 2 आणि 1/2 म्हणजे 2.5 वर्ष, तिथे 2.5 वर्षांचं व्याज काढून घेऊयात. बघा पहिलं वर्ष जे आहे पहिल्या वर्षाचं व्याज आपण अगोदर काढूयात. बघा पहिलं वर्ष काय व्याज येईल त्याचं, आता इथं 10 दर आहे आणि इथं किती हे 1,000 हजार 10,000 लाख म्हणजे 1 लाख. 1 लाख असे 10% दराने जर आपण व्याज काढलं तर ते किती येतं, ते येईल 10,000. आता बघा आता एकूण रास किती होईल आपली ही 1,10,000. मग दुसऱ्या वर्षी 1,10,000वरचं 10%नेच व्याज म्हटलं तर ते किती येईल आपलं, ते येईल बघा 11,000. हे झालं. आणि मग आता आपली जी राशी तयार होईल एकूण ह्या 1,10,000 मध्ये 11,000 जर मिळवले आपण 1,10,000 मध्ये जर 11,000 मिळवले पुन्हा तर काय उत्तर येईल बघा 1 1 2 म्हणजे 1,21,000. मग राशी तयार होईल 1,21,000. आता आपल्याला 2.5 वर्षाचा हिशोब काढायचा म्हणजे अजून 6 महिन्यांचं काढायचं व्याज. आता इथे आपण काय करू, तिसऱ्या वर्षाचं वर्षभराचं व्याज काढूया. मग इथे 1,21,000चे 10% जर आपण विचारात घेतले तर ते किती होतील, 10% होतील. बघा 1,21,000चे 10% किती होतील, मला करून दाखवतो. बघा 21,000 1,21,000चे 10% अशा प्रकारे टक्केवारी काढायची असते. जी रक्कम जी दिली ती त्यानंतर किती टक्के दर आहे तर तो या ठिकाणी 10 दिलाय. अशा पद्धतीने 0 0 कॅन्सल होईल, 0 0 कॅन्सल होईल, काय येईल इथे 12,100. मग हे 12,100 जर आपण इथे काय येईल 12,100 हे झालं तिसऱ्या वर्षाचं पूर्ण व्याज 12,100. मात्र आपल्याला काय विचारलंय, आपल्याला अर्ध्याच वर्षाचं म्हणजे 6 महिन्याचे व्याज पाहिजे. मग 12,100चे निम्मे किती
तर 12,100चे निम्मे असतील 6,050. 6,050. मग एकूण व्याज आपण बघूयात किती होईल. तर 0 0 इथं 5 आहे, 5 0ला 0, 6 आणि 1 7 आणि 1 आणि 1 2 म्हणजे 27,050 रुपये. बघा पर्याय क्रमांक किती आहे. आपलं उत्तर अगदी करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 4. 27,050 हे एकूण चक्रवाढ व्याज होईल. किती वर्षांचं. 2.5 वर्षांचं. अशा पद्धतीने आपण तो प्रश्न सोडवायचा असतो. पुढे एक वारंवारता वितरण सारणीमध्ये सिग्मा FI बरोबर 24,240 आणि n बरोबर 40 आहे. तर x बार किती किंवा मध्य किती. तर मी तुम्हाला अगोदर सांगितलेले आहे. अतिशय सोपा प्रश्न असतो हा. फक्त दिलेल्या ही जी किंमत आहे 24,240 त्याला कशाने भागायचे. फक्त त्याला 40 ने भागायचं असतं. n ने भागायचं असतं. सूत्रच आहे त्याचं. तर मग आपण याला जर भाग दिला तर याला जर आपण भाग दिला तर उत्तर काय यायला पाहिजे आपलं. बघा याचं उत्तर येतं बघा 606. मी काढले. म्हणजेच पर्याय क्रमांक आपला किती बरोबर येईल. पर्याय क्रमांक 4. काहीच करायचं नाही. असा प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत बहुधा असतो. बघून घ्या. मग काय करायचं त्याला. समेशन ऑफ FI भागिले n या सूत्रानुसार त्याला फक्त भाग द्यायचा आहे. चला पुढचा प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न आता बहुपदीच्या भागाकारावर आधारित आहे. बहुपदीचा भागाकार. इथे हे एक राशी दिली आहे. त्याला दुसऱ्या राशीने भागायचे. x चा घन वजा 4x वर्ग अधिक 6x वजा 3 याला आपल्याला भागायचे. कशाने भागायचे. x - 1 ने. बघा अतिशय आपण सोप्या पद्धतीने कमी वेळेत याला सोडवू शकतो. x ला कशाला गुणलं तर x घन येईल. तर x वर्गला म्हणून x वर्ग या ठिकाणी काय येईल उत्तर x घन. आता इथे हे जे हा जो भागाकार आपला आलाय त्याने पहिल्या ह्या दुसऱ्या पदाला गुणायचं. x वर्ग गुणिले वजा 1 मग काय येईल वजा x वर्ग. मग ज्यावेळेस आपण वजाबाकी करू त्यावेळेस हे तर कॅन्सल होतील. मात्र या ठिकाणी वजाचं अधिक होईल. म्हणजे इथं काही नाही सहगुणक म्हणजे 1 असतो. 4तून 1 गेला 3x वर्ग आणि या ठिकाणी मोठी संख्या 4 वजा आहे म्हणून इथे पण वजा येईल. मग इथे आपण +6 वरची संख्या +6x लिहून घेतली आहे. आता x ने कशाला गुणल्यावर वजा 3x येईल. तर x 3x वर्ग येईल. तर x ने वजा चिन्ह असल्यामुळे वजानेच गुणावं लागेल. वजा 3x ने गुणूयात. मग काय येईल इथे वजा 3x आपलं उत्तर 3x वर्ग उत्तर येईल. आता ह्या वजा 3x ने 1 ला गुणलं वजा वजा अधिक होतील 3 1 3 म्हणजे याचं उत्तर येईल 3x. हे कॅन्सल होतील म्हणजे याचं उत्तर 0 येईल. 6तून 3 जातील खाली उरले 3x. आता वरून किती घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे वजा 3. मग x ने 3x ला उत्तर येण्यासाठी काय कशाला गुणावं लागेल तर +3 ने गुणावं लागेल. 3 गुणिले x 3x. या ठिकाणी 3x लिहूया. आणि या ठिकाणी आता 3 1 3 इथे वजा इथं अधिक आहे म्हणून उत्तर येईल वजा. मग हे वजा होईल अधिक. हे वजा अधिक हे तर कॅन्सल होतील आणि हे पण कॅन्सल होतील. मग इथे x वर्ग वजा 3x + 3 x वर्ग वजा 3x + 3 कुठे x वर्ग वजा 3x + 3 पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपण अगदी कन्फर्म बघा एवढं सगळं करण्याची गरज नाही. हे दोन पद जरी आपल्याला दिसले ना कुठे आहेत तर मग आपण इतर पद जर भिन्न असतील आणि दोन पद जर हे आपले बरोबर असतील तरी आपण उत्तर ओळखू शकतो. पुढचा प्रश्न आहे छापील किमतीवर 13% सूट देऊन एक वस्तू 1392 रुपयास दुकानदाराने विकली तर त्या वस्तूची छापील किंमत किती. काय करायचं बघा यासाठी एकदम सोपी पद्धत वापरायची आहे आपल्याला. बघा या ठिकाणी 13% सूट दिली ना. सूट म्हणजे मायनस झाले कमी केलेत पैसे. मग आपण जर छापील किंमत 100 मानली तर 100 मधून जर 13% म्हणजे 13 काढले तर काय येईल 87 येईल इथे. आणि त्याला कशाने गुणायचं जितकी विक्री किंमत आहे त्याला गुणायचं बघा 1392. मग 87 ने जर आपण भाग दिला 29 न भाग जातो बघा 29 त्रिक 87 आणि 29 न जर आपण याला भाग दिला तर 29 चोक अशा पद्धतीने आपण जर भाग देत बसलो तर इथे याचं उत्तर जे आहे ते किती येईल बघा. ते सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येईल याचं 1600. 48 3 1 3 16 त्रिक 48
बघा 29 त्रिक 87, 29 चोक इथे उरतील किती 2, सॉरी इथे उरतील 32, हा बरोबर, म्हणजे 16 आहे 100 गुणिले 16 येईल 1600, म्हणजे या ठिकाणी पर्याय दिलेला आहे बघा काय आहे 1600. मात्र फक्त काय करायचं, ट्रिक लक्षात ठेवायची. काय ट्रिक आहे या प्रश्नाची, तर इथे सूट असेल तर 100 मधून ती संख्या वजा करायची किती असेल ती, आणि त्याला या विक्री किमतीने गुणायचं. पुढचा प्रश्न बघूया. एका समभुज चौकोनाची परिमिती 40 सेमी आहे. समभुज चौकोन, समभुज चौकोन कसा असतो बघा, तुम्हाला माहित असेल. हा असेल समजा समभुज चौकोन आहे, त्याची परिमिती आपल्याला दिलेली आहे. परिमिती किती आहे, परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज, हे आपल्याला माहिती आहे. ती किती आहे, ती आहे 40 सेंटीमीटर. त्या चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 16 आहे. समजा उदाहरणार्थ हा कर्ण, याची लांबी किती आहे 16, तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती असेल बघा. आता या ठिकाणी 16 आहे, तर इथे जर याचा मध्यबिंदू आपण काढला तर ही 8 आणि 8 होणार आहे. आणि आपल्याला समभुज चौकोनाची परिमिती 40 दिली आहे. परिमिती 40 याचा अर्थ प्रत्येक बाजू कशी असेल 10 सेंटीमीटर असेल. कारण का, तर समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू कशी असते, ही सारखी असते, समान असते, एकरूप असतात त्या. मग इथे जर आपण दुसरा कर्ण आखून घेतला, आपल्याला काय विचारले, क्षेत्रफळ काढायचे. हा, मग त्यासाठी आपल्याला इथे दुसरा कर्ण जर आपण आखून घेतला तर बघा इथे हे 8 8 येतील, आणि आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार फक्त ह्या बाजूची लांबी काढायची. बघा आपण जर विचार केला तर 100चा वर्ग आणि ही 8 बाजू आहे, 8चा वर्ग 64, सॉरी 10चा वर्ग आहे ना, हा 10चा वर्ग 100, डायरेक्टच करूयात आपण. 10चा वर्ग 100, इथे 8 आहे, 8चा वर्ग 64. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाचे बेरजे इतका असतो, म्हणून आपण हे करतोय. म्हणजे 100 मधून 64 गेले खाली होतील 36. 36 कशाचा वर्ग आहे, तर तो आहे 6चा वर्ग. म्हणजे ही बाजू किती येईल 6. मग ही पण बाजू किती असेल 6 असेल, कारण तो समभुज चौकोन आहे. इथे कर्ण आहे ना, हे दुभागले जातात. मग आता इथे 6 आहे, आपला समभुज 6 आणि 8 आपल्या या बाजू मिळाल्यात. आपल्याला समभुज चौकोनाचे दोन्ही कर्ण मिळाले. पहिला कर्ण तर 16 होताच आहे, दुसरा कर्ण किती मिळाला मग 6 आणि 6 12. म्हणजे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय आहे, तर 1/2 गुणिले d1 गुणिले d2. d म्हणजे डायगोनल्स, म्हणजे पहिला कर्ण दुसरा कर्ण. मग 1/2 गुणिले पहिला कर्ण किती आहे, तर तो आपण मानूयात 8 8 16 आहे. 16 गुणिले दुसरा कर्ण 6 आणि 6 12. मग आता 2 1 2 2 8 16 आणि 12 8 96. म्हणून त्या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ हे 96 चौरस सेंटीमीटर एवढं येईल. पर्याय क्रमांक 3 वर त्याचं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. पुढे बघा, अशोक एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि आम्ही तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. बघा, अशोक एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, आम्ही 30 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून किती दिवसात करतील तेच काम. बघा इथे काय करायचं आपल्याला, इथे बघा अगदी सोपी ट्रिक आहे, याला लक्ष द्या बरं का. इथे आम्ही एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. बघा एक काम 20 दिवसात तो पूर्ण करतो, अधिक करायचे फक्त. आणि हा आम्ही एक काम 30 दिवसात पूर्ण करतोय. बस याची फक्त बेरीज करा, काहीच नाहीये. आपण जर याची बेरीज केली तर काय उत्तर येईल बघा. इथं 30 एक 30 अधिक 20 एक 20 आणि 20 त्रिक 60 म्हणजे 600. आता 20 आणि 30 किती होतील 50. 50 छेद खाली येईल 600, 0 0 कॅन्सल होईल, पुन्हा 5/60. जर आपण याला भाग दिला 5 एक 5 आणि 12 पंचे 60, 1/12 उत्तर आले ना. 1/12 1/12 उत्तर आलं तर आपण काय करायचं, कन्फ्यूज व्हायचं नाही. 1/12 म्हणजे छेद पकडायचा. 12 दिवसामध्ये हे दोन्ही मिळून काम पूर्ण करतील. आहे की नाही सोपी ट्रिक. चला अशी ट्रिक वापरून आपण कमीत कमी वेळेत उत्तर शोधू शकतो. बघा पुढचा प्रश्न आहे. पुढचा काय प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत PQRS हा आयत आहे. PQRS हा आयत दिलेला असून PS बाजू PS बरोबर आहे QR बरोबर 7 सेमी. म्हणजे PS QR हे इथं दिलेलं 7 सेमी आहे. PS आणि QR 7 सेमी आहे. C केंद्र असणारे अर्धवर्तुळ आयतामध्ये अंतर्लिखित केलेलं आहे. अर्धवर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती.
आता या ठिकाणी जर पूर्ण वर्तुळ असेल आणि अर्धवर्तुळ असेल तर एक ट्रिक आहे फक्त. अर्धवर्तुळ जर असेल तर काय करायचंय आपल्याला, फक्त एक ट्रिक वापरायची त्यासाठी. बघा लक्ष द्या, इथे काय करायचंय, यासाठी एक ट्रिक वापरायची फक्त, बस, बाकी काहीच नाहीये. इथे 3/7 गुणिले r चा वर्ग ही ट्रिक वापरायची. कधी? जेव्हा अर्धवर्तुळ असेल तेव्हा. आणि पूर्ण वर्तुळ जर असेल तर आपल्याला काय वापरायचंय, 6/7 गुणिले r चा वर्ग. मग एका मिनिटाच्या आत उत्तर होईल आपलं. बघा 3/7 गुणिले r किती दिले इथं, त्रिज्या 7 आहे ना, मग 7 चा वर्ग करूया. 7 गुणिले 7, बघा 7 7 तर कॅन्सल झाले, 3 7 21. म्हणजे या पद्धतीने आपण हा प्रश्न कमी वेळेत सोडू शकतो. इथं पर्याय क्रमांक किती आहे, हा पर्याय क्रमांक आहे 4, त्याचं उत्तर 21 चौसेमी. पुढचा प्रश्न बघूयात. हा, हे बघा, बैजिक राशी आणि विस्तार सूत्रे यावर आधारित आपण बघितलं की प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न यावेळेस दिलेले आहेत. मग काय करायचं आता, असा प्रश्न असेल, आपल्याला अवयव पाडायची सवय झाली पाहिजे. या ठिकाणी बघा इथे किती आहे, पहिली राशी बघा 7 1 10 आणि इकडे सगुणक 1 आहे, मग 10 1 10. 10 चे अवयव कसे पाडायचे, ज्याची बेरीज किती आली पाहिजे, -7 आली पाहिजे. मग बघा आपण जर विचार केला तर इथे -2 आणि -5 यांचा जर गुणाकार केला तर तो येईल +10. आणि दोघांची जर बेरीज केली तर -2 -5 -7 येईल. या पद्धतीने अवयव पाडायचे असतात. शॉर्टकट मध्ये समजून घ्या आणि अवयव पाडण्याची प्रॅक्टिस असू द्या. मग आपण सुरुवातीला याचे अवयव लिहून घेऊयात. पहिल्या राशीचे अवयव काय आहेत, -2 सॉरी मुलांनो, अवयव पाडण्याचा जो सराव आहे तो आपल्याला इयत्ता 8वी मधल्या आपल्याला जे प्रकरण आहे स्वतंत्र बैजिक राशींचे अवयव, त्यामध्ये अनेक उदाहरणं आहेत. त्यातून आपण बैजिक राशींच्या अवयव सहजपणे पाडू शकतो. त्याचा सराव असणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. बघा इथे याचे अवयव काय काढलेत आपण, -2 आणि -5. म्हणजे याचा अर्थ चल कोणतं वापरले, या ठिकाणी चल वापरले x. म्हणजे इथे काय येईल मग, x -2 आणि x वजा, आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय येईल, कंसामध्ये x -5. आता याचा जर विचार केला आपण 6 आणि इथं 1च असतो, मग आता याचं गुणाकार आला पाहिजे -6 आणि बेरीज आली पाहिजे फक्त 1 + 1. मग असे कोणते आहेत, कोणत्या संख्या आहेत बघा. आता बेत्रिक 6 आणि 3 मधून 2 गेले, खाली उरतो 1. म्हणजे याचे अवयव काय येतील, मग याचे अवयव सुद्धा काय येतील, इथं वजा संख्या आहे ना म्हणून याची 1 वजा करू आपण, 1 - 2 आणि दुसरं काय येईल, x + 3. म्हणजे 3 दुने -6 येतील आणि 3 मधून 2 गेले, 1 उरेल खाली, बस. आता इथे भागाकार दिलाय. भागाकार कसा करत असतो आपण, तर इथे गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि समोरची जी राशी असते त्याला गुणाकार व्यस्त करायचं. व्यस्त करू आपण. मग ह्याचे अवयव आपल्याला वरती लिहावं लागतील. 12 आणि इथे 1 आहे, 12 1 12. याचे अवयव पाडून दाखवतो मी. बघा 12 1 12 गुणाकाराचं उत्तर आलं पाहिजे आणि बेरीज आली पाहिजे 7 + 7. मग कोणते असतील असे अवयव बघा, 4 3 12 आणि 4 आणि 3 7. 4 3 12, 4 आणि 3 7, दोन्ही पण अधिक आहेत. बघा मग इथे काय येईल, x + 4 आणि x + 3. हा, हे खाली लिहावं लागेल आपल्याला. x + 4 x + 3. हा, हे व्यस्त केले आपण, सॉरी वरतीच लिहूयात आपण. ते व्यस्त केले आपण ऑलरेडी. x + 4 आणि x + 3. आता आपण ही राशी खाली लिहूया. इथं x² वजा x वजा 20. आता इथे काय येईल, 20 1 20. मग 20 चे असे अवयव पाडायचे की ज्याचं उत्तर काय आलं पाहिजे, -1 आलं पाहिजे, सॉरी बेरीज आली पाहिजे -1
आणि गुणाकाराला पाहिजे -20. अशा कोणत्या संख्या असतील? 5 चोक 20. मग आपण 5 जर वजा घेतले, 5 चोक 20 वजा 20 तर आपला गुणाकार येईल. आणि -5 मधून +4 गेले, मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. 5 तून 4 गेला 1, -1 उत्तर येईल. म्हणजे x - 5 आणि x + 4. बघा या ठिकाणी आता काय गंमत घडते. इथे बघा x - 2 x - 2 कॅन्सल झाले, x - 5 x - 5 कॅन्सल होतील, x + 3 x + 3 कॅन्सल होतील, x + 4 x + 4 कॅन्सल होतील. मग राहिलं काय इथे? तर ज्या ठिकाणी काहीच नाही तिथे काय असतो? 1 राहतो. बघा म्हणजे याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न बाकी आहे. शेवटचा प्रश्न बाकी आहे. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेमी आणि 15 सेमी आहेत. चला आपण अगोदर आकृतीच काढून घेऊ समजण्यासाठी. बघा त्रिकोण, काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणाचे एक बाजू किती आहे? 15 आहे आणि एक बाजू 8 आहे. हे काटकोन त्रिकोण. मग आता या ठिकाणी आपल्याला काय दिले की त्या काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती हे विचारले. परिवर्तुळ म्हणजे काय? बाहेरचं वर्तुळ. अंतर्वर्तुळ म्हणजे आतल्या बाजूला असणारं वर्तुळ. मग या ठिकाणी परिवर्तुळाचा जर आपण विचार केला तर इथे असं परिवर्तुळ जर आपण काढलं तर याचा जो कर्णाचा मध्यबिंदू असतो ना, तर तो काय असतो? तो वर्तुळाचा केंद्रबिंदू येतो. हे लक्षात ठेवा. आणि इथून इथपर्यंत या वर्तुळाची अशी त्रिज्या होईल. बघा म्हणजे ही पण काय होईल? त्रिज्या होणार आहे. मग आपल्याला काय काढायचंय? परिवर्तुळाची त्रिज्या काढायचं ना. मग हा कर्ण आहे, मग अर्धा कर्ण एक त्रिज्या आणि ही दुसरी त्रिज्या. म्हणजे आपल्याला एक कर्णाची लांबी अगोदर काढावं लागेल. बघा मग इथे 15चा वर्ग किती आहे? 225. सरळ पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण आता काय करू? कर्ण काढू. आणि अधिक 8चा वर्ग 64. 225 आणि 64 होतात 289. 289 कशाचा वर्ग आहे? 17चा वर्ग आहे. म्हणून कर्ण काय येईल? 17 येईल. बस. मग आता आपल्याला कर्णाची लांबी 17 आली आहे पूर्ण. आपल्याला त्याची अर्धी लांबी पाहिजे म्हणजे त्रिज्येची लांबी हवी आहे. मग आता 17चे अर्धे किती होतात? तर बघा 8 दुने 16 आणि 0.5 म्हणजे याचं उत्तर असेल बघा 8.5. 17च्या निम्मे म्हणजे ही असेल त्या परिवर्तुळाची त्रिज्या. मित्रांनो आपण पूर्ण 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या गणिताच्या संपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण आपण इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच पद्धतीने आपण अनेक दुसऱ्याही प्रश्नपत्रिकेच्या किंवा स्कॉलरशिपच्या काही प्रश्नपत्रिकांचं किंवा NTSC MTSC मध्ये विचारलेल्या प्रश्नांचंही विश्लेषण याच YouTube चॅनलवर आपण करणार आहोत. तरी आमचं YouTube चॅनल म्हणजे गुरुकिल्ली फाउंडेशन जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आमचं चॅनल अगोदर सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन समोरचं बटन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. नवीन नवीन ट्रिक्स आपल्याला गणिताच्या शिकायला मिळतील. तसेच आमचं गुरुकिल्ली ॲप जे आहे, गुरुकिल्ली फाउंडेशन ॲप, ते सुद्धा आपण जर फक्त 999 रुपयांमध्ये घेतलं तर एक कोर्स आपल्याला वर्षभर 999 रुपयांमध्ये शिकायला मिळेल. म्हणजे या पद्धतीचे व्हिडिओ प्रत्येक घटकावर, प्रत्येक संकल्पनेवर आधारित व्हिडिओ आपल्याला ऐकायला, पाहायला मिळतील आणि शिकायला मिळतील. या ठिकाणी आपण फक्त प्रश्नांचं विश्लेषण करीत आहोत. मात्र आमच्या गुरुकिल्ली फाउंडेशन या ॲपमध्ये आम्ही प्रत्येक घटकानुसार प्रत्येक कन्सेप्ट अशाच पद्धतीने सविस्तररित्या समजून सांगणार आहोत. त्यात आपल्या कॉमेंट्स असतील किंवा आपल्या समस्या असतील, शंका असतील, त्यांनाही विचारात घेतलं जाईल आणि त्यांचे पूर्ण समाधान केलं जाईल. मित्रांनो धन्यवाद.